तर विलिनीकरणावरून शरद पवार आणि जयंत पाटलांनी आता मोठा खुलासा केला। अजित पवारांसोबत सर्व ठरलं होतं आणि 12 फेब्रुवारीला निर्णय जाहीर केला जाणार होता असंही शरद पवार म्हणाले। मात्र आता दादांच्या राष्ट्रवादीकडून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून या नेत्यांचाच खोडा आहे की काय अशी चर्चा रंगली आहे। पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। दादा म्हणते जयंतराव म्हणतात 10-12 तारीख तर 12 तारीख करू, असं आमचं 12 तारखेचा दिवस ठरला। दादांच्या मनात असेल तर ते आतापर्यंत पक्षाच्या फोरमवर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत असं काही कुठे मांडताना दिसलं नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण 12 तारखेलाच होणार होतं। याचा खुलासा खुद्द शरद पवार आणि जयंत पाटलांनी केला। पण एकीकडे शरद पवारांकडून ठोसपणे सांगितलं गेलं असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि नेते मात्र विलिनीकरणावरून दुजोरा देताना दिसत नाही। जयंत पाटील आणि दादांची चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही। परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतात की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं वाटतंय की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। तिन्ही दोघांची झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती। स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं। जयंत पाटील 12 तारखेला घोषणा होणार होती, पूर्ण कल्पना होती। एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलू की ज्या वेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूर खुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली। अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती। हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे। बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली अजितदादांच्या मातेचा आणि त्यांनी मला हेही सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे की आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं। ही जी दृश्य आपण पाहताय ही बारामतीच्या शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानाची आहे। शरद पवार, अजित पवार या बैठकीत आहेत। 17 तारखेला झालेल्या या बैठकीत जयंत पाटील सुद्धा होते। तिथेच कशा पद्धतीनं 12 फेब्रुवारीची तारीख विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करण्यासाठी ठरली याची इनसाइड स्टोरी ही सांगितली। तर विलिनीकरणाचं दादा बोलत नाहीत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून बोललं जात आहे। ते दादांच्याच पक्षाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी खोडून काढलं। दुसऱ्या दिवशी 17 तारखेला सकाळी 8 ते 9, 9:30 पर्यंत त्यांच्या पवारसाहेबांच्या गोविंदबाग या निवासस्थानी आम्ही सगळे भेटलो। त्यांनी त्यात शिक्कामोर्तब केलं। त्यावेळी ते म्हणत होते की 6-5ला मतदान आहे, 7ला निकाल लागतील, 8-9ला लगेच करून टाकू। मी 8-9ला नाही आहे म्हटलं, त्यामुळे 10 किंवा 12ला करू। दादा म्हणते जयंतराव म्हणतात 10-12 तारीख तर 12 तारीख करू, असं आमचं 12 तारखेचा दिवस ठरला। विलिनीकरणाची जी चर्चा झालेली असेल नसेल त्याच्याविषयी कल्पना दादांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळते। दादांच्या मनात असेल तर ते आतापर्यंत पक्षाच्या फोरमवर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत
असं काही कुठे मांडताना दिसलं नाही. प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ ह्या वरिष्ठ नेत्याला या गोष्टीची सर्व कल्पना होती. त्यामुळं मला नाही वाटत की कुणी जाणून बुजून कुणाला अंधारात ठेवल्याचा हा प्रश्नच येत नाही. शरद पवार असो की जयंत पाटील, दोघांनीही विलिनीकरणाची तारीख सांगितली. मात्र अजित पवार पक्षस्तरावर असं बोलले नाहीत असं दादांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. दरम्यान विलिनीकरण झालं तर दोन्ही राष्ट्रवादी एक होतील. दोन्ही राष्ट्रवादीचं एक होणं म्हणजे अजित पवार नसल्यामुळे शरद पवारांकडेच अप्रत्यक्ष कंट्रोल जाण्यासारखं आहे. दोन्ही पक्ष एक झाल्यावर प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष यात दोन्ही गटाचा समतोल साधावा लागेल. त्यातच सध्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात. कदाचित त्यात बदल होऊ शकला असता. त्यामुळे तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि दादांच्या राष्ट्रवादीचा विलिनीकरणालाच विरोध आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण जयंत पाटलांनी अजित पवारांसोबत जी चर्चा झाली ती उघडपणे TV9 मराठीच्या कॅमेऱ्यासमोर सांगितली. ज्यात राज्यात पक्षाचं नेतृत्व कोण करेल आणि इतर जबाबदाऱ्या हे सर्व ठरलं होतं असंही जयंत पाटलांनी सांगितलं. कोणावर काय जबाबदारी महाराष्ट्राचा पक्ष वाढवण्याची द्यायची याच्यावरही तपशीलवार आमची चर्चा झालेली होती. विलिनीकरणासाठी जी चर्चा झाली ती अजित पवारांसोबतच झाली. पण विमान अपघातात दादांचं निधन झालं. त्यामुळे अजूनही एक होण्यासाठी आमच्याकडून कोणताही खोडा नाही हेही शरद पवारांनी त्यांच्याकडून स्पष्ट केलं. तर सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतल्यास विलिनीकरण होईल असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती. दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत. असं काही सांगता एकदम सांगते. त्यांना असं वाटत होतं की पवार साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या समोर दोन्ही पक्ष जे वेगळे झाले ते एक करूया. पवार साहेबांना त्याचा आनंद होईल, समाधान होईल आणि आपण सगळे एक दिलाने महाराष्ट्रात काम करू ही त्यांची भूमिका होती. आणि ती त्यांचा इतका आग्रह असायचा की लवकर करा, 7लाच करा, 8लाच करा, 9लाच करा असे त्यांची भूमिका होती. त्यामुळं त्यांचं प्रचंड आग्रह होता. दुर्दैवाने त्यांचा आकस्मित ॲक्सिडेंट झाला, निधन झालं त्यात. आणि त्यांची मग आम्हाला असं वाटतं की त्यांची अंतिम इच्छा होती. सुनेत्रा वहिनींनी पुढाकार घेतला तर नक्की या गोष्टी पुढं होतील असा मला विश्वास आहे. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांनी घेतली आहे. त्यांनाच पक्षाचे सर्व अधिकार सुद्धा देण्यात आलेत. म्हणजेच विलिनीकरणाचं काय करायचं हे सुनेत्रा पवारांनाच ठरवायचंय. सांगलीहून भूषण पाटीलसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.